नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता बातम्या पाहूया विस्ताराने. शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी जय महाराष्ट्राच्या द एन्काउंटर विथ वृषाली कदम या शोमध्ये वादग्रस्त विधान केलं. मुंबईमध्ये मराठी माणूस अल्पसंख्याक झाला आहे, उलट बिगर मराठी माणसाचा टक्का वाढला आहे, असं निरुपम यांनी म्हटलंय. ठाकरे बंधूंची जादू का चालणार नाही हा मुद्दा मांडताना निरुपम यांनी हे विधान केलंय. नंतर त्यांनी सारवासारव करण्याचा देखील प्रयत्न केलाय. तर राज ठाकरे सोबत आलेले आहेत. राज ठाकरे बंधू ठाकरे परिवार एक झालेला आहे. किती मोठा थ्रेट तुम्हाला वाटतो येत्या इलेक्शनच्या मध्यनजर? हा मीडियामध्ये एक मोठा हाईप आहे की ठाकरे बंधू एकत्र आले म्हणजे आता महाराष्ट्रात एक मोठी क्रांती होईल. मराठी हा मुंबईमध्ये मायनॉरिटीमध्ये गेलेला आहे, मराठी वोटर. तर टक्का कमी आहे. मी मराठी लोकांच्या विरोधात बोलत गेलेला नाही. आकडेवारी काय सांगते, हे जे काही युती सरकार आहे ह्यांनी हे फेक नरेटिव्ह सेट केलेलं आहे की मराठी माणूस मायनॉरिटीमध्ये गेलेला. असं काही नाही आहे. अजूनही मराठी माणूस 42 ते 43% मुंबईत आहे. संजय निरुपम यांनी हे भाष्य केलेलं आहे. एकीकडे मराठी माणूस हा अल्पसंख्याक झालाय, बिगर मराठी माणूस बहुसंख्य मुंबईत झालेला आहे, असं वक्तव्य केलंय. सोबतच ठाकरे बंधूंवर सुद्धा त्यांनी भाष्य केलेलं आहे. यावर मनसेकडून सुद्धा तिखट प्रतिक्रिया समोर आली आहे. बोलायची हिंमत कशी होते असा मनसेनं जाब सुद्धा विचारलाय. द एन्काउंटर विथ वृषाली कदम या कार्यक्रमात त्यांनी हे भाष्य केलंय. तर उत्तर भारतीय लोक हे गेल्या 400 वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी गागाभट्ट काशीहून आले होते, असं देखील संजय निरुपम यांनी या कार्यक्रमात भाष्य केलंय. जे उत्तर भारतीय आहेत मुंबईतले, ते उघडपणे राज ठाकरेंना म्हणतायत की आम्ही परंपरागत इकडचे आहोत म्हणून. पिढ्यानपिढ्या आम्ही आहोत. परंपराची गोष्टी अगर सांगणार तर परंपरा आहे. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, राज्याभिषेक व्हायचा होता, तो छत्रपतीच्या राज्याभिषेकसाठी इकडचे एकही ब्राह्मण तयार नाही झाले. तेव्हा कुठून ब्राह्मण आला होता सांगू मी तुम्हाला? काशीहून गागाभट आले होते. तो आमचा उत्तर भारत आणि महाराष्ट्राचा जो नाता आहे तो एवढा जुना आहे. 1600ची आमच्या रिश्ता आहे. त्याच्यापूर्वी जेव्हा भगवान राम निघालेत वनवासासाठी, ते नाशिकमध्ये आले होते. पंचवटी इकडे आहे आमच्या. तुम्ही सांगता ना की भैया लोक येऊन इकडे झोपडा बांधतात. सर्वप्रथम झोपडा तो छत्रपती भगवान श्री रामने बांधला इकडे पंचवटीमध्ये, पंचकुटीर. तिकडे सीतामैया राहत होती. एन्काउंटर विथ वृषाली कदम या कार्यक्रमामध्ये संजय निरुपम यांनी ही काही विधानं केलेली आहेत. एक तर मुंबईमध्ये मराठी माणूस हा अल्पसंख्याक झालेला आहे आणि बिगर मराठी माणूस हा बहुसंख्य झालेला आहे, असं त्यांनी विधान केलंय. पालिका निवडणुका तोंडावरती आहेत, या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केलंय. आणि मुळात संजय निरुपम हे शिवसेनेचे नेते आहेत, एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते आहेत आणि त्यांनी हे विधान केलेले आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया सुद्धा उंचावल्यात. अर्थात शिवसेनेकडून या संदर्भात कुठलीही प्रतिक्रिया समोर आली नाहीये. मात्र संजय निरुपम यांच्या या विधानामुळे वादंग निर्माण झालाय. तर याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत ठाकरे गटाचे राज्य संघटक अखिल चित्रेजी जोडलेले आहेत. सोबतच अध्यक्ष उत्तर भारतीय विकास सेनेचे सुनील शुक्ला सुद्धा आहेत. सुरुवातीलाच जाऊया अखिल चित्रे यांच्याकडे. अखिलजी, संजय निरुपम यांनी थेट विधान केलेलं आहे, मुंबईमध्ये मराठी माणूस हा अल्पसंख्याक झालेला आहे आणि
बिगर मराठी माणूस आहे तो बहुसंख्य झालेला आहे. म्हणजे आता यापुढे मुंबईमध्ये महापौर बिगर मराठी माणूस ठरवणार की काय? मराठी माणूस हा विषय आणि मुंबई हा टक्क्याचा विषय नसून तर हा हक्काचा विषय आहे. ज्या प्रकारे उत्तर प्रदेश हे सांगतं की लखनौ उत्तर प्रदेशचं आहे, ज्या प्रकारे बिहारची मान्यता आहे की पटना बिहारचं आहे, ज्या प्रकारे गुजरातची मान्यता आहे की अहमदाबाद त्यांचं आहे, त्याच प्रकारे मुंबईवर हक्क हा मराठी माणसाचा आहे. मुंबई ही महाराष्ट्राची आहे, ह्याला कोणीही तोडू शकत नाही. संजय निरुपम सारख्या मूर्ख माणसाने काही वक्तव्य जरी केलं तरीही त्यात कोणत्याही प्रकारचं फरक होणार नाही, कारण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील मुंबई ही मराठी माणसाचीच आहे हे सांगितलेलं आहे, लिहून ठेवलेलं आहे. ते लिखाण त्यांनी वाचून घ्यावं. मुंबईवरती हा विषय हा हक्काचा आहे, हा मराठी माणसाचाच आहे, महाराष्ट्राचाच आहे आणि हा मराठी माणसाचाच राहणार. म्हणून मला त्या टक्केवारीच्या विषयात जायचं नाही. हा विषय टक्क्याचा नसून हा विषय हक्काचा आहे. बरं, मात्र अखिलजी तुमच्या आता भरपूर बैठका सुद्धा होत आहेत. आता पालिका निवडणुका तोंडावरती आहेत, त्यामुळे तुमचा अभ्यास सुरू असेल आकडेवारी संदर्भात. तुमच्याकडे काही अशी आकडेवारी आहे का की त्यामध्ये तुम्हाला दिसतंय की मराठी माणूस अल्पसंख्याक झालाय मुंबईत? 45% मराठी माणूस आहे महाराष्ट्रात, मुंबईत अजून 40 ते 45% हा मराठी माणूस मुंबईत आहे. इतर धर्मीय आहेत ना, इतर लोक आहेत महाराष्ट्रात आलेत बाहेरून आणि त्यांचा स्वीकार मुंबईकरांनी, महाराष्ट्राच्या जनतेने हे खुल्या मनाने केलेलं आहे. पण त्यांनी इथे येऊन तुम्हाला आमच्या घरात इकडे तुम्ही आलेला आहात तर संजय निरुपम सारखी माणसं हे उगीच त्याच्यात वादंग निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत. मला एक सांगा, आता कोणी या विषयावर काय म्हटलं होतं का? या विषयावर कुठेही काय राजकारण झालं का? हे संजय निरुपम सारख्या माणसांना भुंकण्यासाठी हे भारतीय जनता पक्षाचे जे काय ते ढ टीम आहे ना, ते शिंदे गटाच्या लोकांनी हे नेमलेले आहे. नको नको ते विषय आता काढतील. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक येईपर्यंत हे अशाच प्रकारचं वादंग निर्माण करायचा प्रयत्न करतील, कारण त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. कारण त्यांनी जी काय ताकद, हे मुंबईकर सगळे एकवटलेले आहेत, मराठी माणूस एकवटलेला आहे. आणि जेव्हा मी मुंबईकर आणि मराठी माणूस म्हणतो तर जो इकडे मुंबईत महाराष्ट्रात अनेक वर्ष राहतो आणि जो अस्खलित मराठी बोलतो, त्यांनी स्वतःला मराठी बरोबर एकरूप केलेलं आहे. मराठी सण वार हे सगळे तो जो त्याच्याबरोबर एकरूप झालाय, या सगळ्यांना मी मुंबईकर असं म्हणतो. बरं, हे लोक जे एकवटलेले आहेत ह्यांच्या हुकुमशाही विरोधात, ह्यांच्या हे जे काय सगळं ह्यांची नौटंकी चालू आहे त्याच्या विरोधात, त्यांच्या पायाखालीची वाळू सरकलेली आहे. म्हणून एखादा कोणतरी संजय निरुपम सारखा उत्तर भारतीय पकडायचं, त्याला उत्तर भारतीय देखील किती मानतात संजय निरुपमला, हा एक मोठा संशोधनाचा विषय, ह्याची टक्केवारी काढणे गरजेचं आहे. बरं. सुनील शुक्ला सुद्धा आपल्या सोबत आहेत. सुनीलजी, तुम्हाला तर आनंद होत असेल, यापुढे उत्तर भारतीयांची संख्या वाढलेली आहे, मुंबईवरती महापौर उत्तर भारतीय सुद्धा ठरवू शकतात, इतकी संख्या वाढली असं संजय निरुपम यांनी म्हटलंय. मी स्वतःला मराठी समजतो, मी इकडचा भूमिपुत्र आहे. जे आकडे आहेत ते आजचं नव्हे, 2017ची मी आकडे तुम्हाला बोलतो. जी वोटिंग पॅटर्न झालेली होती त्या वोटिंग पॅटर्न मध्ये उत्तर भारती हा प्रत्येक पक्षामध्ये वोट देत होता, बरोबर. पण आजची परिस्थिती वेगळी झाली आहे. ज्याप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे कार्यकर्ता हे उत्तर भारती परप्रांती किंवा गुजराती म्हणा, मारवाडी म्हणा, यांच्यावर हे दुष्काळ म्हणजे एक मारहाण करण्याचं जे काम करतायत, याच्या विरोधात एक परप्रांती उत्तर भारती हे जे लोक आहे संघटित होत आहेत. आमचं पक्ष जे उत्तर भारती विकास आहे ना, आम्ही सनातनी विचारधाराचे, म्हणजे आमच्या पक्षामध्ये मराठी पदाधिकारी पण आहेत. ज्याप्रमाणे जनसंख्या आमची वाढलेली आहे ते आजचं नव्हे, 2017ची आकडा आणि आजचं बघितलं तर मराठी भाव हे 30% होते 2017ला, घसरून बहुतेक 28% झाले असते. कारण इकडे खूप सारे जे योजना आहे, SRA ची योजना आहेत, ते योजनामध्ये एकच रूम देतात. 500 स्क्वेअर फीटचं दिलं असतं तर पूर्ण कुटुंब राहिलं असतं. इकडे कुटुंबनी विकून एका रूम मुळे ते विकून बाहेर निघाले, कलवा किंवा ठाण्याच्या जिल्ह्यामध्ये गेले. इकडे राहणारे जे लोक आता आहे बहुसंख्येमध्ये हे परप्रांती उत्तर भारतीय आहेत. आणि मी वारंवार बोलत आहे की ज्याप्रमाणे मराठी समाज इकडे 5 पक्षामध्ये वळणार, जे वोट आहे ते जाणारच. आणि आमचे उत्तर भारतीय जे घटना आमच्या सोबत होत आहेत त्या घटनामुळे एक संरक्षण पाहिजे म्हणून आम्ही संघटित होत आहे. उत्तर भारतीय विकास सेना एक मात्र. तुमच्याकडे आकडेवारी आहे का उत्तर भारतीय आता किती आहे त्याची आकडेवारी करून आमच्या महापौर पण आम्ही घडवणार आहे यावेळी, कारण आम्हाला इकडे सुरक्षा पाहिजे. आमच्या आई बहिणींना ह्या लोक मनसेच्या लोक कार्यकर्ता हे आपल्या ऑफिसमध्ये घेऊन जाऊन तिकडे मारहाण करतायत.
तर कुठेतरी एक समाज संघटित होणारच. नाही, तुमच्याकडे याच्यामुळे आकडेवारी आहे होते. का आता की उत्तर अर्धनव- भारतीय मुंबईमध्ये किती आहे त्याची आकडेवारी आहे आपल्याकडे? बोलतो सांगा. ना मी 2017च्या एनडीटीव्हीचा आकडा बोलतोय, माझा नव्हे. तुम्ही ते आकडा बघू शकता. 30% मराठी भाऊ होते, 32% हे उत्तर भारतीय होते, 15% हे गुजराती समाजचे लोक होते आणि 12 ते 15% हे मुसलमान समुदाय आणि बाकीचे साऊथ आणि ईस्ट इंडिया कडनं होते. आणि 2017चा आकडा त्यावेळी वोटिंग पॅटर्न होता 95 लाख टोटल वोट होता. आजचं वोटिंग पॅटर्न तुम्ही चेक केलं असेल 2024चा जे लोकसभा चुनाव झालेला आहे त्याच्यामध्ये 99 लाखाचं टोटल वोट बँक आहे, म्हणजे 8.5 लाख वोट वाढलेला आहे. आणि ज्या पद्धतीने आम्ही उत्तर भारतीय, तुम्ही छठ पूजामध्ये बघितलं असेल ज्याप्रमाणे आमची जनसंख्या ते तुम्हाला हे कल्पना येऊ शकतो ठीक आहे. की हे जास्त लोक इकडे आलेले आहेत आणि आम्ही वोटर्स आहे इकडचं. आणि नक्कीच आम्ही यावेळी उत्तर भारतीय विकास सेनाच्या प्रत्याशी आम्ही घडवू आणि आमच्या महापौर येणारच, नक्की येणारच. आणि आहे. यावेळी उत्तर भारतीय लोकांनाही प्राथमिक मिळावं ही आमची भूमिका आहे. ठीक आहे. अखिलजी, सुनील शुक्ला म्हणतायत की उत्तर भारतीय 32% आहे, महापौर आमिष ठरवणार आणि मुंबईच्या सुरक्षेसाठी उत्तर भारतीय आता पुढाकार घेणार. काय बोलणार यावर? मुंबईचा महापौर हा मुंबईचा मराठी माणूसच ठरवत आलेला आहे. यापुढे देखील मुंबईचा मराठी माणूसच मुंबईचा महापौर ठरवणार. दुसरा तिसरा कोणीही मुंबईचा महापौर हे ठरवू शकत नाही, ठरवणार नाही, ठरणार नाही आणि असं होणार नाही. जी, मात्र अखिलजी, संजय निरुपम हे शिवसेनेचे नेते आहेत आणि शिवसेनेच्या नेत्यांनी हे वक्तव्य करणं याकडे तुम्ही कसं बघताय? ते आहेत का शिवसेनेचे? चोरून एखादं नाव घेतलं तर काय, चोरून घेतल्याने ते काय जे सगळं त्यांना मिळालं नाही ना, चोरून सगळं काय चोरी करता आलं नाही त्यांना. आता माझं फक्त एकच आव्हान आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून, कृपया करून आपण आपला रिपोर्टर संजय निरुपमकडे पाठवा उद्या शो संपल्यानंतर. त्यांना एक आव्हान आहे संजय निरुपमांना, एकनाथ शिंदेना, त्यांच्या आमदारांना, खासदारांना, की संजय निरुपमांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याच्याशी शिवसेना सहमत, म्हणजे जे काय ते शिंदे गट हे सहमत आहे का, की जर उत्तरेतनं एखादा पुजारी आला नसता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य अभिषेक झालं नसतं तर छत्रपती शिवाजी महाराज हे राजे नसते का, हे आधी त्यांनी स्पष्ट करावं. आणि जर त्यांनी हे स्पष्ट केलं आणि संजय निरुपमांच्या वक्तव्याबरोबर ते सगळे सहमत आहेत, ते शिंदे गटाचे सगळे जे कोण आमदार, खासदार आणि त्यांचे नेते आहेत, त्यांनी जर हे मान्य केलं तर आपण संजय निरुपमचा ना गल्ली गल्लीत सत्कार घेऊ. ठीक आहे. संजय निरुपमांनी आणखी एक उदाहरण आणि वक्तव्य केलं होतं की उत्तर भारतीय आत्ताच महाराष्ट्रात किंवा मुंबईत येत नाही आहेत, पूर्वीपासून येत आहेत. गागा भट्ट यांचं उदाहरण दिलं होतं, श्रीराम यांचं सुद्धा उदाहरण दिलं होतं. तो एक विषय आपण घेऊया. आपल्यासोबत इतिहास अभ्यासक प्रणव पाटील जे आहेत. प्रणवजी, संजय निरुपम यांनी हे उदाहरणासहित सांगितलं होतं की गागा भट्ट यांना महाराष्ट्रामध्ये बोलावं लागलं होतं, त्यामुळं उत्तर भारतीय हे आत्ताच नाही तर पूर्वीपासून येत आहेत. इतिहासामध्ये असे काही दाखले आहेत का? एकतर संजय निरुपम हे काही इतिहास संशोधक किंवा इतिहास तज्ञ नाहीयेत. हो. मग त्यांचं हे वक्तव्य किती गंभीरपणे घ्यायचा हा प्रश्न आहे. परंतु मराठी माणसालाही माहित नसतं की गागा भट्ट हे मूळचे मराठी आहेत. हो. गागा भट्टांचं मूळ नाव हे वीरेश्वर दिनकर भट्ट असं पूर्ण नाव त्यांचं आहे. त्यांचं मूळ घराणं हे पैठण मधलं आहे आणि 15व्या शतकामध्ये दुष्काळामध्ये ते तिकडे स्थलांतरित झाले होते काशीला. परंतु त्यांचे अनंतदेव भट्ट नावाचे गुरुबंधू होते, ते पैठणलाच राहिले होते आणि त्यांच्याकडे त्यांचं नेहमी येणं जाणं होतं. आणि उत्तरेमध्ये जाऊन ह्या भट्टवंशीयांनी जवळपास 65 ग्रंथांची निर्मिती केलेली होती. त्यांचे जे वडील होते गागा भट्टांचं, दिनकर भट्ट, त्यांनी दिनकर द्योत नावाचा ग्रंथ लिहिला होता. एक 12 ग्रंथांची मालिका त्यांनी लिहिली होती. आणि पुढे त्यांचे अपूर्ण राहिलेलं काम गागा भट्टांनी केलेलं आहे. आणि फक्त राज्याभिषेकासाठी ते महाराष्ट्रात आले होते का, तर राज्याभिषेक हा 1674 सालचा आहे. परंतु गागा भट्ट हे 1673 सालीच कोकणामध्ये आलेले होते. पैठणलाही त्यांचं येणं जाणं होत होतं, कारण त्यांचं मूळ गाव हे पैठणच होतं. कोकणामध्ये आपल्याला असं दिसतं की 1664 साली शेणवी जातीच्या समूहाच्या ग्रामण्याचा जो निर्णय झाला त्याच्यामध्ये गागा भट्ट होते. म्हणजे राज्याभिषेकाच्या आधी 10 वर्ष ते महाराष्ट्रातच होते. आणि राज्याभिषेकाच्या आधी 10 वर्ष त्यांनी शिवराज्य प्रशस्ती नावाचा ग्रंथ शिवाजी महाराजांवरती लिहिलेला होता. त्यामुळे गागा भट्ट हे उत्तर भारतीय होते, तिकडून इकडे आले वगैरे असं काही नव्हतं. ते पैठणचेच होते. ठीक आहे. इतिहास अभ्यासक डॉक्टर श्रीमंत कोकाटे सुद्धा आपल्यासोबत जोडलेले आहेत. कोकाटे सर, निर्वासित
पूर्वीपासूनच येत आहेत, याची काही आकडेवारी आहे की गेल्या 50-100 वर्षापासून महाराष्ट्रात मुंबईमध्ये येत आहेत, की पूर्वीपासून येतात, याची काही आकडेवारी आहे इतिहासामध्ये? सर्वात महत्वाचं हे आहे हम्म, की आजचे जे राजकीय वाद आहेत, हम्म. म्हणजे आज जे आपल्या देशामध्ये राजकीय वाद आहेत, काही भाषिक वाद आहेत आणि काही प्रांतिक वाद आहेत. तर आजचे राजकीय वाद, भाषिक वाद, प्रांतिक वाद हे इतिहासावरती लादणं हा अक्षम्य अपराध आहे, पहिल्यांदा लक्षात ठेवा. बरं. आज काय झालंय, भाषेची अस्मिता, धर्माची अस्मिता, जातीची अस्मिता आणि प्रांताची अस्मिता अत्यंत उग्र झालेली आहे. आणि त्यासाठी आपण महापुरुषांना आणि त्यांच्या इतिहासाला वेठीस धरतो. हम्म, छत्रपती शिवाजीराजांनी असा उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय, महाराष्ट्रीयन, हिंदी भाषिक, मराठी भाषिक, कन्नड भाषिक असा कुठलाही भेदभाव त्या काळामध्ये केलेला नव्हता. हम्म, राजा छत्रसाल आपल्याला माहिती आहे, बुंदेलचा राजा होता. छत्रसाल राजा छत्रपती शिवाजीराजांना भेटण्यासाठी या ठिकाणी आला. शिवाजी महाराजांनी त्यांना शिक्षण दिलं, बाण कसा चालवायचा, तलवार कशी चालवायची, मोगलांच्या विरुद्ध कसं लढायचं. छत्रसाल राजा उत्तर भारतातला होता म्हणून त्याचा द्वेष नाही महाराजांनी केला. हम्म. आणि माझ्या अगोदरचे जे अभ्यासक आहेत त्यांनी सांगितलं की गागा भट्ट हे मोठे विद्वान होते, त्यांना वेदो नारायण देखील म्हटलं जातं आणि त्यांचं मूळ घराणे पैठणचं आहे. आणि ते 6 शास्त्रामध्ये पारंगत होते, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, वेद, न्याय, सांख्य, वैशेषिक यामध्ये ते अत्यंत पारंगत होते, मोठे विद्वान होते. आणि ते मूळ पैठणचे पण स्थायिक झाले होते काशीला, त्यांचे वाड वडील देखील काशीला. हम्म. पण महाराष्ट्रामध्ये त्यांचं जाणं येणं होतं. त्यामुळे काशी आणि महाराष्ट्र असा जणू काय आजच्यासारखा उत्तर भारतीय आणि महाराष्ट्रीयन, मराठी भाषिक, हिंदी भाषिक वादच होता. आणि त्यामुळे शिवाजीराजांचा आणि गागा भट्टाचा उत्तर भारतीयांचा वादच असला पाहिजे असं गृहीत धरणं हा मूर्खपणा आहे. ही अत्यंत संकुचित मनोवृत्ती आहे की कुठल्या राजकीय पक्षांनी, राजकीय नेत्यांनी अशी संकुचित वृत्ती धरू नये. आणि शिवकाळात देखील उत्तर भारतीय इथं येत होते. ठीक आहे. आपले शिंदे, होळकर, जाधवराव, आपल्याला माहितीये माजी शिंदे, मल्हारराव होळकर, दमाजी गायकवाड, दाभाडे, पिलाजीराजे जाधवराव यांनी उत्तर भारत, रघुजी भोसले बांगला धाक्यापर्यंत गेले. आपले ठीक उत्तर आहे. भारतामध्ये आज पानिपत मध्ये 8 लाख मराठा समाज आहे. त्यामुळे आजच्या राजकारणासाठी महापुरुषाची इतिहासाला आणि महापुरुषाला वेठीस धरू नये असं मला वाटतं. गागा भट्ट स्वतः या ठिकाणी आले होते, छत्रपती शिवाजीराजांच्या राज्याभिषेकासाठी ते उपस्थित होते आणि त्यांनी मोठ्या मनानं पौरोहित्य छत्रपती शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाचं केलेलं होतं. ठीक आहे. इतिहासाची बाजू सुद्धा आपण समजून घेतलेली आहे. अखिलजी, पालिका निवडणुका तोंडावरती आहेत, त्यामुळे अशी विधानं समोर येणं, लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी, जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी अशी विधानं समोर येणं साहजिक आहे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत आणि एकत्रच पालिका निवडणूक लढतील अशी शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुद्दामहून महायुतीकडून अशी काही विधानं पेरली जात आहेत का? 100%. आता आदरणीय अभ्यासकांनी पण आता इथे स्पष्ट केलेलं आहे, जे काय संजय निरुपमने जे काय वायफळ बडबड केलेली आहे आणि ते पण सुनियोजितपणे केलेली आहे. हे काय ते असं चुकून काय बोललेलं नाही. आता निवडणूक समोर येते, त्यांनी महापुरुषांना, खरं तर इकडे महापुरुषांना, देवी देवतांना मध्ये आणूच नाही, प्रभू श्रीराम पर्यंत पोहोचले ते. त्यांना तेवढं आहे का? इतिहास तज्ज्ञ आहेत का ते? का त्यांचे धर्मगुरू आहेत? कोण आहेत ते? संजय निरुपम. आणि शिवचरित्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हे आम्ही संजय निरुपम सारख्या माणसाकडनं शिकावं, इतकी काय वाईट वेळ महाराष्ट्रावर अजून आलेली नाहीये. म्हणून त्यांनी त्यांचं काय ज्ञान आहे ना, ते त्यांनी त्यांच्यापर्यंत ठेवावं आणि त्यांच्या आसपास असलेले जे मूर्ख मंडळी आहे ना, ज्या मूर्खाच्या नंदनवनात ते वावरतात, तिथे त्यांनी मांडावं. आणि आपण देखील अशा प्रकारे, अशा ह्या वक्तव्यांना आपण देखील, आपल्याला देखील विनंती करतो की अशा प्रकारच्या हे जे कोण फडतूस नेते आहेत ह्यांना आपण देखील प्रसिद्धी देऊ नये. जी. सुनील शुक्लाजी, तुम्ही मगाशी म्हटलं तुमचे उमेदवार तुम्ही पालिका निवडणुकीमध्ये उभे करणार. हे उमेदवार फक्त मनसेच्या विरोधात असणार की भाजप आणि महायुती यांच्या विरोधामध्ये पण असणार तुमचे उमेदवार? हे बघा, आमचे जे वोटर आहे बहुतेक ते बीजेपीचे वोटर असणार नक्कीच. उत्तर भारतीय परप्रांतीय जे वोटर, गुजराती समाजचे वोटर जे आहेत, हिंदी भाषी, बहुतेक उत्तर भारतीय म्हणजे बीजेपीचे वोटर, हे असं बीजेपीचं म्हणणं आहे. आमचं म्हणणं एकच आहे, आमच्या सोबत घटना होतोय, ज्याप्रमाणे एक पक्ष राज ठाकरेचा पक्ष आपल्या विरुद्ध जातोय, म्हणजे हिंदूचा विरुद्ध चाललाय. आम्हाला सुरक्षा देणारी कुठलीही पक्ष नाही. म्हणून उत्तर भारतीय विकासेना आम्ही प्रत्येक प्रत्याशीला उतरवू आणि आमची लोक एकत्र होत आहेत, संघटित होत आहे. घटनेच्या आधारावर आम्ही संघटित होतोय
आणि नक्कीच आमची बहुसंख्या वाढलेली आहे, खूप वॉर्डमध्ये आमची बहुसंख्या वाढलेली, किंवा मुंबई नव्हे, मी म्हणतो ठाणे, पालघर या जिल्ह्यामध्येही आपले प्रत्याशी आम्ही उतरवू. आणि नक्कीच आमचं टार्गेट ते एक लोकशाहीमध्ये असतो, तुम्ही एक रणभूमीमध्ये उतरतात एक जिंकाय करिता, आणि नक्कीच आमचं महापौर येणार, कारण हे मराठी भाव ठीक जे आहेत आपले हे 5 पक्षामध्ये वळणारच आहे. नक्कीच ते वोट देणार, राजसाहेब ठाकरेंना देणार आहे, उद्धवला मिळणार आहे, एकनाथला, बीजेपी, शिंदे किंवा काँग्रेस म्हणा तुम्ही. पण उत्तर भारतीय आज संघटित झालेले आहेत, एकत्रित येत आहे. ज्याप्रमाणे मी मुद्दा घेतलेला राज ठाकरेचा विरुद्ध मी सुप्रीम ठीक आहे. कोर्टमध्ये याचिका केलं, हायकोर्टमध्ये केला, तर लोकांनाही वाटलं की आपलं सुरक्षा करणारा एकच मात्र पक्ष उत्तर भारतीय विकास आहे ना. आणि नक्कीच मी बोलतो यावेळी व्यवस्था परिवर्तन होणारच आहे, आमचे महापौर पण येणार आहेत. ठीक ते आहे. तर बहुतेक वेळेअभावी महाराष्ट्राचे आपल्याला असणार आहेत. थांबावं लागतंय, मात्र या कार्यक्रमात सर्व पाहुणे सहभागी झाले आणि त्यांनी त्यांची मतं मांडली, त्याबद्दल सर्वांचे आभार. तर संजय निरुपम यांची संपूर्ण मुलाखत तुम्ही पाहू शकता द एन्काउंटर विथ ऋषाली कदम या शोमध्ये शनिवारी रात्री 8:56 आणि रविवारी सकाळी 9:56 फक्त जय महाराष्ट्रावर.